इथं की बंद आहे तो सोडते नाही बसणार सर. बसले का? एक सागरकडे द्यायचं होतं. तुटलेलं सर आज पुरस्कार मिळालेला आहे. असं म्हणताय की मानाचा पुरस्कार. सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि सन्माननीय लिमयजींच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार कार्यक्षम आमदार म्हणून यावर्षीचा मला त्या ठिकाणी मिळाला हा माझा मी बहुमान समजतो. ज्या विचारधारेच्या उशीमध्ये आम्ही सगळे वाढलो त्या विचारधारेच्या प्रयत्नांना मिळणारा पाठिंबा असं समजतो आणि येणाऱ्या काळामध्ये याच विचारधारेवर काम करत सामान्य नागरिकांची सेवा करत राहणे याबद्दलचा पूर्णपणे विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ असं त्या ठिकाणी स्पष्ट करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्या हरिभाऊ बागडे जे राज्यपाल आहेत त्यांनी एक म्हणणं मांडलं संविधानाच्या संदर्भातलं. आपलं यावर काय मत आहे? मला वाटतं त्याचं स्पष्टीकरण मान्य राज्यपाल महोदय देतील. मागे गणेश उत्सवाच्या पीओपीच्या ज्या गणेश मूर्ती आहेत त्यांचं सर्जन करू नये मुंबईतील गणेशोत्सव मंडळांकडनं आणि मूर्तीकारांकडनं त्याला विरोध होतोय. महापालिकेकडनं आदेश आहेत पाहिजे असं देखील आरोप. पीओपीच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा जो निर्णय आला तो आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. त्या निर्णयाप्रमाणे प्रशासनाला काम करावं लागतं हेही आपल्याला अभिप्रेत आहे. पण तरी पीओपीच्या मूर्त्या अगोदरच झाल्या असल्यामुळे न्यायालयाचा निवाडा नंतर आला असल्यामुळे ज्या अगोदरच मूर्त्या पूजनास बसवल्या त्या आता आमच्या भावनेचं श्रद्धेचं स्थान झालं आहे आणि त्यामुळे त्या गणेशोत्सवातल्या पीओपीच्या असल्या तरी त्या मूर्त्या या आमचं श्रद्धास्थान आहे अशी समाजातली भावना आहे. आणि म्हणून महानगरपालिकेने आणि पोलिसांनी यांच्या विसर्जनाची व्यवस्था करावी. जे त्यातले अडचणी असतील त्या दूर कराव्या अशा पद्धतीची सूचना मी स्वतः आयुक्त मुंबई महापालिका आणि स्पेशल आयुक्त मुंबई पोलिसांना दिलेला आहे. मुंबई काँग्रेसची आता बैठक पार पडली आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण सोबळावर लढावं. कुठेतरी ठाकरे गटापाठवून आता काँग्रेसने देखील सोबळ महापालिका. या बाबतीत मी आधी म्हटलं होतं की महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली. मी ज्यावेळेला या विधानसभेच्या निवडणुका घोषित झाला त्यावेळेला म्हटलं की आता फुटले नाही तर जागा वाटप करताना फुटतील, जागा वाटप करताना फुटले नाही तर निर्णयानंतर फुटतील. त्यामुळे निकाल लागल्यानंतर आता हे फुटतायत. स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक स्वार्थासाठी वेगळी होत आहेत. त्यांना ना नागरिकांशी लेणं देणं नाही, ना मतदारांशी, ना महाराष्ट्रातील जनतेशी. स्वार्थापुढे सगळं काही ते करतील अशी स्वार्थी मंडळी आहेत. दिल्ली निकालानंतर देखील इंडिया आघाडीमध्ये कधी एवढं असतं पाहायला मिळेल. मी आता म्हटलंच स्वार्थासाठी आलेली सगळी लोक एकत्र आहेत. त्यामुळे जनतेशी यांना देणं घेणं नाही. सर आता छावा चित्रपट येतोय. मनसे चित्रपट सैनी मागणी केली की इतर चित्रपटांसाठी तर छावाला कमी स्क्रीन भेटल्या तर आंदोलन केलं जाईल. मराठी चित्रपट मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. कुठला पक्ष कुठली संघटना मांडतं यापेक्षा ती मागणी योग्य असेल तर त्या मागणीचा पुरस्कार समाज करतोच. अनेक वेळा बघायला मिळते की मराठी चित्रपटांना स्क्रीन कमी मिळते पण संस्कृती आहे कसं बघताय याबद्दलची योग्य ती कारवाई मराठी चित्रपटांना न्यायिक योग्य स्क्रीन मिळायला पाहिजे याचाच पाठपुरावा मी करेन. राऊत सोलापूरकरांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यांचा नाही, मला याची माहिती नाही. वेदात सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण हो, दोन्ही